जाएंगे दोस्तों मैदान में। 4 ओवर का यह मुकाबला। समाधान वाघमारे और उनका साथ निभा रहे सागर पाटिल। अंपायर का ग्रीन सिग्नल, मुकाबला शुरू हो जाएगा। तो गेंदबाजी में प्रणीत ठाकुर, पहली गेंद। आड़ा बल्ला घुमाया स्क्वायर लेग से, मिड विकेट से खिलाड़ी आएगा स्क्वायर लेग में, गेंद को फील्ड करेगा। तब तक दूसरे के लिए निकल चुके थे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। पिछले मुकाबले की बात करेंगे तो गेंदबाजों के बलबूते के ऊपर मुकाबला जीता था स्वरा स्पोर्ट्स टाइगर 11 देवत क्रिकेट टीम ने। तो दूसरी तरफ बात करेंगे दुत्तुम क्रिकेट टीम की। 58 का टारगेट था सामने। सामने नेरे क्रिकेट टीम थी और लगभग 3 ओवर में वो मुकाबला फिनिश किया था। तो इस टीम के सामने आपको 45-50 रन 4 ओवर में हर हाल में चाहिए। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से धकेला इस गेंद को। मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पहली 2 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 3 रन। प्रणीत ठाकुर सामने होंगे सागर पाटिल। सागर पाटिल की बात करेंगे, इस साल अच्छे लय में दिखे, अच्छे फॉर्म में दिखे, लेकिन पिछले मुकाबला अच्छा नहीं रहा था। तीन रन बने स्कोरबोर्ड के ऊपर। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन जब भी मैदान के अंदर होता है थोड़ा सा सरदर्द का काम बनता है फील्डिंग करने वाली टीम के लिए, और यही कॉम्बिनेशन लेकर चलती भी टाइगर 11 स्वरा स्पोर्ट्स देवत टीम। सागर पाटिल ऑन स्ट्राइक। राउंड द विकेट से गेंदबाजी होगी प्रणीत ठाकुर के माध्यम से। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद जरूर था लेकिन गेंद पहुंच से दूर है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक। दूसरी गेंद थी लोअर फुल टॉस। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है। दूसरे की कोशिश और 2 रन आसानी के साथ पूरे होंगे। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। साझेदारी पनप रही है समाधान और सागर के बीच में। रन बने हैं टोटल 11। 4 ओवर का यह मुकाबला है। देवत टीम टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने के लिए उतरी है और 11 रन जोड़े हैं पहली 4 गेंदों के ऊपर। राउंड द विकेट से गेंदबाज प्रणीत ठाकुर एक बार फिर से तैयार हो जाएंगे। इस ओवर की 5वीं गेंद लेकर चलेंगे। आड़ा बल्ला घुमाया था, जरूर जगह बनाई थी, शफलाइज भी हुए थे सागर, लेकिन इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया। गेंद आएगी डॉट। अंतिम गेंद का खेल बाकी। पहला और एकमात्र पावर प्ले का ओवर मैदान के अंदर हम देख सकते हैं। बायात का खिलाड़ी सागर पाटिल ऑन स्ट्राइक। इस साल चिरनेर के मैदान के ऊपर नाइट प्रतियोगिता में बाइक जीती थी। सीधे बल्ले से समाधान ही अड़े रहे, उनके कंधों से गेंद टकराई। रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 11 रन बिना नुकसान। टाइगर 11 स्वरा स्पोर्ट्स देवत।
रन बने हैं टोटल 12। गेंदबाज तैयार है सिद्धेश, हल्के हाथों से खेला इस गेंद को। सिंगल डबल से कुछ ज्यादा फर्क नहीं पड़ेगा, लेकिन थोड़ा सा लेजी एटीट्यूड देखने को मिला फील्डिंग में, इसका फायदा उठाए। जैसे ही देखा थोड़े से खिलाड़ी धीमे गति से आ रहे गेंद के ऊपर, सागर का कॉल था दूसरे रन का, समाधान को रिस्पॉन्ड करना था, और यहां से हमने देखा 2 रन का इजाफा हुआ। टीम की रन संख्या टोटल बनी है 14 रन। 2 गेंदें गुजर चुकी है। सिद्धेश ठाकुर दूसरे ओवर लेकर तीसरी गेंद ओवर की। सागर के लिए गेंद जरूर दी, एक ही रन है, एक से ज्यादा कोच ने। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं धूतुम क्रिकेट टीम को, वो भी जानते चौके छक्के रोकने, बाउंड्रीज रोकनी है। रन बने हैं टोटल 15 रन हम देख सकते बिना नुकसान। अभी भी इस ओवर के आने वाली 3 गेंदों का खेल है बाकी। रन बने हैं टोटल 15। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है सिद्धेश ठाकुर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी होगी। सामने बाएं हाथ का बल्लेबाज, दाएं हाथ का बल्लेबाज है समाधान वाघमारे। 3 में 4 की पारी अब तक आई है। अभी भी इस ओवर की 3 गेंदों का खेल है बाकी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार है। बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने टोटल 16। पहले ओवर में आए थे 11, और इस ओवर की 4 गेंदों के ऊपर केवल 5 रन आए हैं। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन, थोड़ा समय भी ज्यादा है जब फील्ड प्लेसमेंट हर गेंद के ऊपर बदलती है। सागर पाटिल और समाधान वाघमारे, टाइगर 11 स्वरा स्पोर्ट्स देवर टीम के एज अ ओपनर बल्लेबाज मैदान के अंदर देख सकते हैं। पहला ओवर फेंका था प्रणीत ने, और दूसरे ओवर में सिद्धेश ठाकुर ने भी अच्छी गेंदबाजी करी। अब तक 4 गेंदों में 5 रन खर्च करे। रन बने हैं टोटल 16। गेंदबाज है तैयार। सागर के लिए गेंद थी, गति में बिल्कुल मिश्रण किया, छक्का है इस बार बल्लेबाज को। हर मुमकिन प्रयास विकेटों के पीछे हुआ, लेकिन ज्यादा नुकसान नहीं है। डॉट गेंद की समाप्ति होती भी। 16 रनों के ऊपर संघर्ष चलता है। 11 गेंदों का खेल समाप्त हो जाएगा। जल्दी बल्ले का फेस बंद हो चुका था, गेंद काफी बाद में आई। 16 रन हम देख सकते हैं। इस ओवर की अंतिम गेंद होगी। सामने बल्लेबाज होंगे सागर पाटिल। 7 में अब तक 11 बनाए सागर ने। रन बने हैं 16। सिद्धेश ठाकुर की इस ओवर की अंतिम गेंद। मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है, भरपूर प्रयास हुआ, लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए। तब तक 2 रन चुराने का अवसर बल्लेबाजों के पास था। इन्हीं 2 रनों की मदद से 2 ओवर की भी समाप्ति। 9 के औसत से रन बने हैं टोटल 18 रन। दो ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर में 11 आए, दूसरे ओवर में रन आए थे टोटल 7। रन बने हैं टोटल 18 रन। पहला 17 हम एंजॉय कर रहे हैं। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी जिन्होंने चुनी थी देवत क्रिकेट टीम। संघर्ष जारी है, दोनों छोर से मेहनत करी जा रही है। इस बार अच्छा स्ट्रोक है, ताकत का भरपूर इस्तेमाल किया था, लेकिन टाइम नहीं कर पाए। खिलाड़ी मौजूद थे, कोई गलती नहीं होगी, और पहला खिलाड़ी मैदान के बाहर समाधान वाघमारे गोज।
रन 1 विकेट के नुकसान के ऊपर मयूर वाघमारे आएंगे। तीसरे नंबर के खिलाड़ी। 11 गेंदों का खेल अभी भी बाकी है। पहले सत्र में गेंदबाजी में परेश ठाकुर सामने होंगे मयूर वाघमारे। कितने रनों तक पहुंचेगी यहां से बल्लेबाजी करने वाली देवत क्रिकेट टीम, देखने वाली बात है, क्योंकि दुतुम क्रिकेट टीम की असली ताकत हमेशा से उनकी बल्लेबाजी रही है। दूसरी तरफ गेंदबाजी से वार करने वाली देवत टीम सब जानती है। मजा आएगा मुकाबले में। रिवर्स पहले से तैयार थे, गेंद सीमा पार, सिक्सर। के मदद से रन बने हैं टोटल 24, 24 रन बने। अच्छी कोशिश मयूर वाघमारे की, आते ही अपना धमाका कर देवे। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद तो जरूर है, क्या मौका बनेगा? जी हां, मयूर वाघमारे पकड़े जाएंगे। एक छक्के के बाद दूसरे की कोशिश सही और मयूर वाघमारे जाएंगे मैदान के बाहर। बने अगले बल्लेबाज आएंगे प्रेम, प्रेम वाघमारे। रन बने हैं टोटल 24, 24 रन, 3 गेंदे परेश ने फेंकी है। रन खर्च करे हैं टोटल 6, एक छक्का मयूर ने दिखाया था, लेकिन उसके बाद मयूर का विकेट। 2 सफलता मिली इसी ओवर में। बायात के खिलाड़ी एक बार फिर से आएंगे प्रेम, प्रेम वाघमारे। पिछले मुकाबले में अंतिम क्षणों तक थे, बड़े स्ट्रोक अटेम्प्ट नहीं कर पाए, लेकिन क्षमता रखता है खिलाड़ी। जगह बनाई थी, बिल्कुल ब्लॉक होल में जड़ में फेंकी हुई ये गेंद थी। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ेगी। टीम की रन संख्या जाकर पहुंची टोटल 25, 25 रनों के ऊपर पारी पहुंची है। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी है बाकी। 2 सफलता आई, एक छक्का, एक सिंगल आया। 2 ओवर की समाप्त, 2 ओवर और 4 गेंदों की समाप्ति के बाद 25 रन बने। अगली गेंद, फुल टॉस, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, गेंद का इंतजार महंगा पड़ा, गेंद सीमा पार, चौका। टोटल 29, 29। एक बार फिर से सागर इसी के लिए तो जाना जाता है। अंतिम क्षणों में यह वापसी है। 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 35, 35 रन।
35 रन बने। प्रेम वाघमारे, सागर पाटिल 10 गेंदों में 23 की सागर की पारी अब तक आई है। प्रेम के लिए गेंद थी, ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद। यह पहला एक्स्ट्रास के रूप में रन आया है। 1 रन के मदद से 36 के ऊपर पारी। पहुंच चुके हैं, 6 गेंदों का सफर अभी भी बाकी है। राउंड द विकेट से, ओवर द विकेट से अब गेंदबाजी होगी। नीलेश ठाकुर, लोअर फुल टॉस थी गेंद, गैप में गेंद है, कोई मौका नहीं किसी खिलाड़ी के पास, गेंद सीमा पार, चौका। चालीस रन बने हैं अब तक। अच्छी बल्लेबाजी प्रेम वाघमारे के माध्यम से हमेशा से फिनिश करने के लिए जाना जाता है। ये गेंद भी हमने देखी, ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद। अंपायर का इशारा, वाइड बॉल, 2 वाइड 1 चौका। लगभग 6 रन आए हैं पहली गेंद के ऊपर। नीलेश ठाकुर और थोड़ी सी शरीर से दूर रखने की ये कोशिश है। बीमर के लिए बिल्कुल रिव्यू है, प्लेयर्स रिव्यू यहां पर हम जरूर चेक करेंगे। तो बिल्कुल ये गेंद नो नहीं है, गेंद है वाइड। इकतालीस रन बने हैं अब तक, अभी भी 5 गेंदों का सफर बाकी है। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच से ये गेंद निकले, गेंद सीमा पार। दैट इज अ लॉन्ग वन, सिक्सर। की प्रेम के लिए गेंद थी, मिस टाइमिंग है इस बार। आसान सा मौका था, परेश ठाकुर वहां पर मौजूद थे और बल्लेबाज आउट। प्रेम वाघमारे मैदान के बाहर। सतीश भाई केरनी, इनके माध्यम से क्रीड़ा प्रतियोगिता हम देख सकते हैं। लेट निशांत 11 ट्रॉफी 2025, 3 गेंदों का सफर बाकी है।
नए खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएंगे। भूषण वाघमारे 47 रन बने हैं अब तक, 3 गेंदों का सफर अभी भी बाकी है। स्ट्राइकर एंड के ऊपर होंगे भूषण वाघमारे, इस टीम का सबसे अनुभवी खिलाड़ी है। मौका बना है बड़े मंच के ऊपर, बड़े टूर्नामेंट में, और बड़े मौके के ऊपर क्या भुनाएंगे इस मौके को। गेंदबाज तैयार है नीलेश। मिस टाइमिंग स्ट्रोक, एक बार फिर से खिलाड़ी मौजूद थे, गेंद तक पहुंचेंगे नहीं, तब तक केवल रन मिलेगा। सिंगल सागर स्ट्राइक रखना चाहते, एक से ज्यादा कुछ नहीं है। 48 रन बने। अभी भी इस सत्र की बात करेंगे, 2 गेंदों का सफर अभी भी बाकी है। 48 रन, जिसमें से 10 गेंदों में 23 रन अकेले सागर पाटिल ने बनाए हैं। बड़े स्ट्रोक की तलाश होगी आने वाली 2 गेंदों के ऊपर। फोर्टी 48 रन बने 3 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार है नीलेश ठाकुर। चलो मुकाबला शुरू कर रहे हैं धुतुम टीम। ये अच्छी गेंद थी, गति में हल्का सा मिश्रण हुआ था, डॉट गेंद, रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर। अब तक 5 गेंदें नीलेश ठाकुर ने फेंकी, 13 रन खर्च करे हैं। इस ओवर की अंतिम गेंद होगी, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। सागर पाटिल ऑन स्ट्राइक, नीलेश ठाकुर चलेंगे। फुल टॉस, खिलाड़ी मौजूद थे परेश, सीमा रेखा के नजदीक, गेंद को रोका गया, तीसरे के लिए पलट चुके खिलाड़ी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन मिलेंगे अंतिम गेंद के ऊपर, तो रन बनेंगे टोटल 51 रन। तो जीतने के लिए टारगेट होगा 52 की आवश्यकता। और निश्चित तौर पर हमें इस टूर्नामेंट में कमेंट्री करने का मौका मिला। लेट निशांत 11 क्रिकेट टीम दादरपाड़ा, आपका प्यार मुझ पर ऐसा ही कायम रहे। डीजे मैडी, जिनके माध्यम से मैं यहाँ पर आया था, और सभी का प्यार मिलता है जब लेट निशांत 11 दादरपाड़ा टीम के माध्यम से टूर्नामेंट होती है। तर शशिकांत वाघमारे देवत, त्यांना मी विनंती करेन या आपण मंचावरती, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। 24 मध्ये करायचे 52 धावा, कोण सामना जिंकणार आम्ही मात्र मी इथेच थांबतोय। यापुढचा आवाज असेल संदीप पणकेणी, त्यानंतर संयम गरत। तोपर्यंत धन्यवाद। 24 चेंडू आणि 52 धावा। ओव्हर टू यू डीजे। समालोचक म्हणून ज्यांची खाती आहे मनोहर पाटील सर वाजे यांना आपण सन्मानित करूया। या ठिकाणी संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांनी समालोचन केलं, सतीश केनी यांना विनंती असेल, सतीशजी केनी यांना विनंती केली जाते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे। मनोहरजी पाटील सरांना सन्मानित करत असताना सतीश शेठ केनी यांना आपण पाहतो। आज राष्ट्रीय भाषेचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची एक ओळख आहे, आणि बऱ्याचशा स्पर्धा, अगदी बिझी शेड्यूल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो। असे मनोहरजी पाटील सर यांचा सन्मान इथे केला, स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद मनोहरजी पाटील सर, आपण या स्पर्धेचा भाग बनला त्याबद्दल आपला विशेष धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा तुम्हाला। संदीपन केनी सर, चिंचपाडा। थँक्यू मनोहर पाटील, थँक्यू संयम गरत। 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित आदरणीय सतीशजी केनी पुरस्कृत निशांत चषक 2025 डे नाईटची स्पर्धा, 4थी डे नाईट फॉर्मॅटमध्ये असणारी रात्र आपण पाहतोय। एकंदरीत विचार केला सामन्याचा, एका बाजूला सिया 11 भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये सोरा स्पोर्ट देवत, या 2 टीममध्ये हा घमासान युद्ध। पहिल्या सत्राचा विचार केला तर देवत टीमने एकूण धावसंख्या 51 टोकले आणि 52 धावांचं लक्ष्य इथे सिया 11 भैरवनाथ धुतुम संघासमोर ठेवलं। चला ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची। चला सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे। खूप मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय।
तर नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर प्रेमजी भिंगारकर आणि कल्पेशजी भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी असणार आहे. फलंदाज तर नक्कीच ॲज अ ओपनर मैदानामध्ये दाखल झालेत आदरणीय प्रेम भिंगारकर आणि कल्पेश भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिकसाठी या दोन्ही फलंदाजांसाठी तब्बल निलेश आणि परेशला तब्बल 5,000चा पारितोषिक असणार आहे षटकार हॅट्रिकसाठी. तर नक्कीच मैदानामध्ये आपण बोलूया. एकूण 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटक आपण विचार केला तर 13.00 ची सरासरी. तर नक्कीच आदरणीय शशिकांतजी वाघमारे साहेब यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. देवत गावचे आदरणीय उपस्थित मान्यवर आदरणीय शशिकांतजी वाघमारे साहेब यांना देखील विनंती असेल. ॲज अ ओपनर सलामीची जोडी परेश ठाकूर आणि रोहित घरत मैदानामध्ये दाखल झाले. 52 धावांचं लक्ष्य. गेम ऑन येईल. सामन्याला सुरुवात होईल. 24 बॉल 52 धावांची गरज. प्रतिषटक 13ची सरासरी. मैदानामध्ये गोलंदाज मयूर वाघमारे एक आक्रमक गोलंदाज आहे. यंदाचा हंगाम ज्यानं गाजवलाय, ज्यानं यंदाच्या हंगामामध्ये 2 4 व्हीलर क्रिकेट खेळत असताना जिंकवल्यात तो मयूर वाघमारे. देवत गावचा सुपरस्टार. इथे गेम ऑन होईल. तर नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000चा पारितोषिक असणार आहे. या स्पर्धेचे सर्व आदरणीय सतीशजी केनी साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक. गेम ऑन. ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फुलटॉस होता आणि पूर्णपणे ताकदीने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत उचलेला फेकेल तत्पूर्वी वेल होता कंप्लीट केले या चेंडूवरती. एकूण 2 भीमरचा रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग असणार आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला. 52 धावांचं लक्ष मयूर वाघमारेला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय टीम सिया 11 भैरवनाथ धोतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये सोरा स्पोर्ट देवद. 52 धावांचं लक्ष. डिसिजन पेंडिंग असणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला. टीव्ही अंपायर तिसरे पंच. आणि नक्कीच नो बॉल असणार आहे. 1+2 एकूण 3 धावा आणि पुढचा येणारा बॉल असणारा फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असणारा फ्री हिट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीसा बॉल आला नाहीये. इथे कंप्लीट केली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण जाऊन पोहोचलाय 4 या आकडावरती. मयूर वाघमारेचं सुरुवात थोडीशी चुकीची झाली. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला बोनस मोठा खर्च केला 3 धावांचा आणि त्यानंतर 1 धाव. 4 धावा धाव फलकावरती लागल्यात. बिग फाईट पाहायला मिळते. सोरा स्पोर्ट देवत विपक्ष जरूर आपण सामना पाहतोय. सिया 11 भैरवनाथ धोतुम या 2 टीम मध्ये हा गमाशा दुसरा सत्र आहे. यावेळी तंत्राचा उपयोग केलाय. युक्ती आणि शक्ती एकत्र केली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फक्त चेंडूला टाकून दिलाय.
बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय हा मोठा फटका. 4 धावा. ही पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्याच नावाचं एक गीत तुमच्या समोर सादर केलं डीजे मास्टर यांनी. चौकाराला संघाची धावसंख्या 8 या अंकांवरती जाऊन पोहोचले. यावेळी अप्रतिम चेंडूची फेकी गेली. स्नोवर पद्धतीचा आपण चेंडू पाहिला जसा विकेटवरती लँड झाला. थोडीशी उचली गेली. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे आता मात्र शांत बसवलाय फलंदाजाला. परेश ठाकूर आणि रोहित घरतला आपण पाहतोय मैदानावरती ॲज अ ओपनरची भूमिका साकारलंय. 52 धावांचं लक्ष पार करायचं. आतापर्यंत धावा खर्च केलात मयूर वाघमारेने एकूण 8. हा बॉल इथे मात्र यष्टीरक्षकाला चुकी केली. त्याचा लगेच फायदा उठून घेतला. एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. 13.00 ची सरासरी राखायची आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना फलंदाज दुतुम आणि देवत या दोन टीम मध्ये युद्ध लढाई जिंकणार कोण हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल मैदानावरती. सुरेख कामगिरी आतापर्यंत राहिले फलंदाजांची. 9 धावा आतापर्यंत कुठले आहेत. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. लगेच फायदा उठून घेतला. 1 धावेला दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या आणि संघाच्या धावसंख्येला 11 या अंकावरती नेऊन ठेवलंय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एकंदरीत विचार केला 2:29 आणि नक्कीच आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. निशांत चषक 2025 त्याचे सर्व सतीशजी किनी साहेब इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच सामन्याची मजा घेत असताना हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिझन मध्ये पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय मोठा फटका. 4 धावा. दुतुम टीम जाऊन पोहोचले एकूण 15 या अंकावरती. 15 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मयूर वाघमारेचा आपण षटक पाहिलं. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. शॉर्ट टीम मीटिंग मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका. विनंती असणारे खेळाडू वर्ग तुमचं सहकार्य फार मोलाचं असणार आहे. स्पीडअप करा कारण एकंदरीत आपण वेळेचा विचार केला. 2:30 वाजलेत पहाटेचे. अजूनही उर्वरित एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. खूप चांगली स्पर्धा. अप्रतिम नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय. संपूर्ण निशांत 11 टीम आणि त्यानंतर आपण पाहिलं खूप मोठं सहकार्य लाभलं सतीशजी किनी यांचं. आणि नक्कीच त्यांचा संकल्प होता, स्वप्न होता आणि ते स्वप्न ते साकारत असताना तर नक्कीच आदरणीय प्रेमजी भिंगारकर आणि कल्पेशजी भोईर यांच्याकडून विचुंबे यांच्याकडून 5,000चा पारितोषिक असणार आहे निलेश ठाकूर आणि परेश ठाकूरला. परंतु मैदानामध्ये परेश ठाकूर खेळतोय. षटकार हॅट्रिकसाठी असणार आहे तो पारितोषिक. परेश ठाकूर मैदानामध्ये. रोहित घरत आहे मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 15 धावा धाव फलकावरती. 13ची सरासरी होती पहिल्या षटकापासून परंतु सरासरीला वेग दिलाय कारण पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारे विरुद्ध आपण पाहू शकाल 15 धावा सहजरित्या कुठल्या. नवीन गोलंदाज सागर पाटीलची निवड केली. सागर पाटील देवस संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने हा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. फुलटॉस होता. दिशा दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फक्त एकच धाव येईल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तितकी चांगली फेकी एकापेक्षा इथे काहीच नाही. एकच धाव येते. एका धावेनिशी समाधान मानत आहेत 2 फलंदाज आणि एका धावेच्या मदतीनं संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
सरासरीचा विचार केला 17 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ती दिशा, तो क्षेत्ररक्षण, ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. एकापेक्षा इथे काहीच नाही. सामना जिंकायचा असेल तर मोठी फलंदाजी करावी लागेल, परंतु सुरुवात चांगली केली या दोन फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 15, मात्र त्यानंतर सागर पाटीलचं जसं षटक चालू झालं 2 चेंडूंची फेकी केली, फक्त 2च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजीची सुरुवात केली. सुरुवात चांगली, परंतु अंत कसा असणार हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे मैदानावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील आणि अपिलाला मिळाली दाद आणि फलंदाज होईल इथे रोहित. सफलता मिळवली सागर पाटील. चला आयोजक वर्ग ड्रिंक बॉय मैदानामध्ये पाठवायचे, गरज आहे पाण्याची, लगेचच पाण्याची पूर्तता करा. एकंदरीत आपण विचार केला तर ज्या वेळेस पाण्याची मागणी मैदानामध्ये होईल त्वरित आपण ती मागणी पूर्ण करा. 12वा खेळाडू आपण पाहू शकाल ड्रिंक बॉयच्या भूमिकेमध्ये. एकूण धावसंख्येचा विचार केला 17 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद. भैरवनाथ दुतुम संगम दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करतोय. पहिल्या षटकाचा आपण विचार केला 15 धावा खर्च केला मयूरनं. त्यानंतर सागर पाटील आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आणि त्यानंतर एक मोठी सफलता. परतावलंय रोहित घरतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रणित ठाकूर. तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. कशा प्रकारचा खेळ राहणार या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार असणार आहे. यावेळेस फक्त दिशा दिली स्टेट ड्राईव्ह. लॉगॉनचा फलंदाज क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. फक्त एकच धाव. हा षटक मात्र अप्रतिम सुरेख कामगिरी करतोय सागर पाटील. आतापर्यंत 4 बॉल फेकले, त्यामध्ये धावा खर्च केलेत फक्त 3 आणि एक मोठी सफलता प्राप्त केली. त्यामध्ये त्याने यश प्राप्त केलंय. सुरेख कामगिरी. संघाच्या संघनायकांना दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना मैदानावरती बेगीट करण्याचा प्रयत्न झेल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा पार. काही का होना उशिरानं आलाय हा चौकार. थँक्यू डीजे. 5व्या बॉलवरती एकंदरीत आपण पाहिला हा चौकार आला. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. गरज होती फटक्याची, ती गरज भागवली. फलंदाजाला पाहतोय आपण तर नक्कीच कल्पेशजी भोईर आणि प्रेमजी भिंगारकर यांच्याकडून पारितोषिक 5,000चा. जर परेश ठाकूरने सामना जिंकून दिला तर. विचुंबे गावचे आमचे उपस्थित मान्यवर आहेत. फटकेबाजी जरूर चालू आहे मैदानामध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका जरूर खेचला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच आणि सिंगल आली या चेंडूवरती. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्या 23. आता येणारं समीकरण चेंडू असतील 12 आणि 29 धावांची गरज.
ती करावी लागेल. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला, सागर पाटीलनं फेकलं. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केला आणि 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेने खूप 15 धावा आणि त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. आता 29 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना मैदानावरती आपण पाहतोय दोन्ही संघ मोठे आहेत. धुतूम विपक्ष देवत या दोन टीममध्ये चालू असणारी लढाई जिंकणार कोण हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. प्रेक्षकांची नजरा या सामन्यामध्ये आपण पाहतोय. तिसरे क्रमांकाचा गोलंदाज ऋतिक वाघमारे. ऋतिक वाघमारे राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. अकोल टप्प्याचा बॉल खोलवर पद्धतीनं फेकला होता, मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. सुरेख कामगिरी, आक्रमकतेची गोलंदाजी. ज्याप्रमाणे सागर पाटीलनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली होती त्याच प्रकारे ऋतिक वाघमारे देखील ती सुरुवात करते. पहिला बॉल फेकला होता, कोणती धावसंख्या नसेल. समीकरणामध्ये छोटंसं बदल होते. 10 बॉलमध्ये आता 29 धावांची गरज आहे. 23 धावा धावफलकावरती. हा बॉल देखील सेम ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील कोणती धावसंख्या नसेल. शांत बसवलंय फलंदाज मैदानावरती. परेश ठाकूर एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिले ऋतिक वाघमारेची. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. थोडासा वेग आपण गोलंदाजीवरती पाहतोय. संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत, कोणती धावसंख्या खर्च केलेली नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत निर्धाव फेकलेत. पूर्णपणे शांत बसवलाय इथे फलंदाज परेश ठाकूरला. समीकरण 9 मध्ये 29. ज्यावेळी षटकाला सुरुवात झाली 12 मध्ये 29 पाहिजे होत्या. त्यानंतर 11 मध्ये 29, 10 मध्ये 29, आता 9 मध्ये 29. 3 बॉल आपण पाहू शकाल डॉट आणि निर्धाव फेकलेत. सुरेख कामगिरी. तर नक्कीच हा षटक जर मेडन फेकला, निर्धाव फेकला तर आदरणीय सतीशजी किनी साहेब यांच्याकडून 3000चा पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची लैलाट, पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. सुरेख कामगिरी. 23 धावा 9 मध्ये 29 काढायचे आणि अशा प्रकारची जर फलंदाजी केली तर तुम्हाला कुठेतरी अडचणीमध्ये जावं लागेल. त्या अडचणीमधून बाहेर पडायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. परंतु इथे फलंदाजाला पूर्ण रोख लगावले. गोलंदाजानं हा बॉल ताकदीचा कमी वापर जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. 1 बाउन्स सीमा पार. 4थ्या चेंडूवरती आलाय हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चौकार राणा संघाची धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती. आता 8 मध्ये 25 ची गरज आहे. मोठा फटका जरूर आपण पाहिला. 3 बॉल डॉट गेल्यानंतर 4थ्या बॉलवरती मोठा फटका. फलंदाज परेश ठाकूरला आपण पाहतोय. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. ताकदीचा वापर चेंडूला पाठवलाय. इथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी ताकद कमी पडली आणि ते सहजरित्या झेल पकडला आणि फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरलाय ऋतिक वाघमारे. आणखी गडी बाद होतोय इथे धुतूम संघाचा. दुसरा गडी बाद. धावसंख्या 27, 27.
27 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 7 मध्ये 25 ची गरज आहे. म्हणजे या षटकातील अंतिमचा बॉल असणार आहे. नवीन फलंदाज निलेश ठाकूर मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती आलाय, 4थ्या क्रमांकावरती आलाय. 7 मध्ये 25. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला प्रति हल्ला करावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती गरज भागवावी लागेल. यावेळी एक्रोझलाईन केल्याचा प्रयत्न, दांडी गुल, आणखी एक मोठी सफलता. गोलंदाज ऋतिक चेंडूची सांगता झाली. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. आता समीकरणामध्ये बदल. चेंडूची संख्या 4 आणि धावांची गरज आहे ती 19. बिगिट जरूर केलाय. ताकदीचा कमी वापर. चेंडूनी उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांनी घेतली आणि त्या मेहनतीचा फल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. खूप सारी मेहनत या मैदानासाठी घेतली. नवीन फलंदाज यज्ञेश पाटील. जर यज्ञेश पाटीलने षटकार ठोकला तर प्रेम भिंगारकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. प्रेम भिंगारकर विचुंबे आपण पाहतोय उपस्थित मान्यवर आहे. प्रयत्न जरूर केला होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फक्त चेंडूला ढकलून दिलं होतं आणि तिथे एक धाव आले. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 34 34 धावा
आता गरज आहे 2 मध्ये 18ची. पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकाल स्वरा स्पोर्ट देवट टीम, कारण गोलंदाजी इतकी ताकदीची झाली आहे ना, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजीचा नजराना त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 2 मध्ये 18ची गरज आहे. आता काहीतरी जादुई किमया करावी लागेल फलंदाजांना. क्रिकेट आहे मित्रांनो, काय होऊ शकतो. 2 मध्ये 18. चला स्पीडअप करायचा आहे खेळाडू वर्ग. वेळेचा विचार केला 2 वाजून 48 मिनिटं. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक गडी बाद. आता 1 मध्ये 18 म्हणजे एकतर्फा सामना. चला गोवटणे टीमचा कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे. गोवटणे 11 गोवटणे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. यातून जिंकणारी टीम आणि गोवटणे 11 गोवटणे या संघांमध्ये हा सामना होईल आणि पुढचा सामना असेल 3 षटकांचा असेल, याची देखील नोंद घ्या. आजच्या रात्रीमधील आणि नक्कीच चेतनजी भुईर आमचे आयोजक आहेत, त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. हा नक्कीच. चला चेतनजी भुईर, आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. तुम्ही देखील आयोजक आहात. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील केली गेली. अंतिमचा बॉल झेल हवेमध्ये पकडला गेलाय झेल, आणि इथे तर नक्कीच इथे झेल घेतला गेलाय आणि हा सामना जिंकलाय स्वरा स्पोर्ट देवट टीमने. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि नक्कीच तर नक्कीच खूप चांगला क्रिकेट, खूप चांगली गोलंदाजी देवट टीमच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना ते सहजरित्या जिंकलेत. तर नक्कीच चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगे यायचे. कॅप्टनला विनंती असेल. सामनावीराच्या पारितोषिकाकडे देखील आपण बोलू. आणि सामनावीरचा पारितोषिक सोरा 11 जय हनुमान देवट टीमचा, ज्या फलंदाजानं 12 चेंडूमध्ये 26 धावा टोकल्या, 1 षटक फेकलं, 8 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला, सागर पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला सागरला विनंती असेल आपण सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मंचावरती यायचे. आणि खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कैलासवासी निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा